नमस्कार मित्रांनो, मी निलेश पडळकर तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो मी चिपळूणकर या मराठी युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आज आपण एक नवीन ब्लॉग घेऊन आलोय। ते पण कशासाठी आलोय तुम्हाला थंबनेल वरून समजलं असेल। आपण आलोय पोहायला। पोहायला कुठे आलोय? आपण आलोय विंध्यवासिनी मध्ये। जे आपल्या चिपळूण मध्ये विंध्यवासिनीचं मंदिर आहे त्या ठिकाणी एक तलाव आहे। त्या तलावाने आपण पोहण्यासाठी आलोय। तर आपल्या बरोबर आहेत आपले पिठल्यावाडीतले मित्र पार्थ आहे आणि अजय आहे। त्याचबरोबर आपला हर्षल तर आपल्या बरोबर असतो। तुम्ही याच्या अगोदर सुद्धा पाहिला असेल त्याला। तर चला वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि पोहण्याचा आनंद घेऊया। तर मित्रांनो, आता आपण आलोय विंध्यवासिनी मंदिराची येथे। तुम्ही माझ्या मागे बघू शकता हा विंध्यवासिनीचं मंदिर या साईडला। आधी सर्वात प्रथम आधी आपण जाऊन दर्शन घेऊया आणि नंतर पोहायला जाऊया। मित्रांनो, तुम्ही आजूबाजूला बघू शकता किती हिरवळ आहे ती। आणि त्याचबरोबर इथे एक तलाव सुद्धा आहे। या तलावामध्ये पोरं आंघोळी करतात आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती स्वच्छ आहे ते।
असं दिसतोय हा सिंगापुरी कासव आहे. आणि सिंगापुरी कासवाला ओळखायची कशी, या साईडला जो ऑरेंज कलरचा तुम्हाला पट्टा दिसतोय तिथे, आणि आपलं सिंगापुरी कासवाला एक सेफ्टी सुद्धा असते. आणि आपल्या गावठी कासवांपेक्षा याला कवडे असतात ती वरती उठलेली असतात. हा आपल्याला फिश टँक मध्ये ठेवण्यासाठी आपल्या फिश मार्केटमध्ये वगैरे भेटतो. त्याला आता आपण मित्रांनो, जर काही व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा.